शिवसेनेचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अरुणराव गिरे, भाजपचे लोकसभा संपर्क प्रमुख जयसिंह शेरडे, आपल्या गावचे सुपुत्र आणि गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी गावासाठी संघर्ष केला, अतिशय विपर्यात परिस्थितीमध्ये सुद्धा या विभागातून पंचायत समितीचं नेतृत्व करत असताना खऱ्या अर्थानं भल्या लक्षात सहकारी रवींद्र गणफे, जिल्हा परिषदेचे सदस्य देवीदास दरेकर, त्याचप्रमाणे त्या गावचे भूमिपुत्र आणि सामनाचे उपसंपादक आमचे सहकारी विठ्ठलराव जाधव, या गावामध्ये आल्यावर आमचे दोन नेते कायमच आघाडीवर असतात, एक म्हणजे सुभाष नेते आणि सुनील दादा, त्यावर उपस्थित असलेले शिवसेनेचे आणि भाजपचे तालुका अध्यक्ष आणि तालुका प्रमुख, आमचे सहकारी आणि अनेक वर्षापासून उद्योगधंद्यामध्ये लक्ष देत असताना गावाकडे पण त्यांचं लक्ष असतं ते लक्ष्मणराव काटोळे आणि सगळी मंडळी व्यासपीठावर असलेले भाऊसाहेब सावंत, भाजप आणि शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आणि प्रमुख अनिल टोके आणि सर्व बेल्याचे सरपंच सगळे माझ्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या माता भगिनी या ठिकाणी होण्यामध्ये उपस्थित आहे. मी पहिल्यांदा या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आनंदानं स्वागत धामणीमध्ये होत सुरुवात झाली. निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे, सगळ्या देशामध्ये गरमागरमी इलेक्शन मध्ये चालू आहे, पण ह्या गावाचा उत्साह, ह्या गावाचा आनंद जर पाहिला तर मला 100% खात्री आहे या गावामधून सर्वाधिक आघाडी मिळेल याची मला पूर्णपणे खात्री. तसं ह्या गावावर बरेच लोकांचं लक्ष असतं, सगळे कोण आहे की ह्या गावामधून कसं काय करायचं, पण अनेक वेळा तुम्ही ग्रामपंचायतीला प्रयत्न करत असता, तुम्ही पंचायत समितीला प्रयत्न करत असता, पण धामणी गावामध्ये धामणी गाव भल्या पूर्ण उरलेल्या गावावर काळजी करायची काय नाही समस्या मला सांगेल. तुमच्याकडे राज्याची सत्ता असली, जिल्ह्याची सत्ता असली तर या गावानं आमच्या गावावर टेकून ठेवलेलं आहे. म्हणून माझ्या सर्व ग्रामस्थ आणि बंधू भगिनींना माझे चला आजपासून 11 दिवसांना या लोकसभेच्या 10 दिवसांना लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आणि हे मतदान करत असताना प्रामुख्यानं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गावाच्या कारभाराची निवडणूक असते, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीचा कारभार, तालुक्याचा कारभार कसा असावा, कोण बघावा त्याची निवडणूक असते, आमदारकीच्या निवडणुकीमध्ये राज्याचा कारभार पाहण्याची निवडणूक असते. पण लोकसभेची निवडणूक ही देशाचा कारभार बघत असताना भारताची कामगिरी, भारताचं स्थान येणाऱ्या 5 वर्षामध्ये जगाच्या पाठीवर कसं राहील याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. ही निवडणूक फक्त भारतात देशापुरती मर्यादित नाही तर भारताची परिस्थिती देशाच्या बाहेर युरोप खंडामध्ये, आशिया खंडामध्ये कशी राहिली सुद्धा त्याच्यावर समीकरण अवलंबून राहतात. आणि तुम्हाला म्हणून सांगतो त्या भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीकडं कधी न एवढं महत्व प्राप्त झालंय. भले देश सुद्धा रात्रीचं डोळा करून पाहतात की काय होईल भारतामध्ये, सगळेजण प्रतीक्षेत आहे ह्या निवडणुकीचा निकाल काय लागतो. विशेष करून आपल्या आजूबाजूचा राज्य देश आहे, मग चायना असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. कारण ह्या निवडणुकीच्या निकालावर बाकीच्या देशाचा अर्थकारण आणि इकॉनॉमी अवलंबून राहणार आहे, कारण तेवढा मोठा माझा भारत देश बळशाली आहे. आपण हे मतदान करत असताना आपल्याला सातत्याने विचार करावा लागतो की या माझ्या भारत देशाची धुरा, त्या देशाचं नेतृत्व कुणाकडे घ्यायचं हे मतदारांना विचार करण्याची गरज आहे. आपण कुठल्याही भावनेचा आहारी न जाता हे प्राधान्याने विचार करावा की मतदार ही देशाचं पंतप्रधान कोण होईल, कोणाच्या हाती आपल्याला सत्ता द्यायची, असा विचार केल्यानंतर साहजिकच आपल्याला पुढे दोनच पर्याय लागतात. एक म्हणजे गेले 5 वर्ष त्यांनी यशस्वीपणे देशाची धुरा पाहिली ते नरेंद्र मोदी आणि दुसरं म्हणजे राहुल उर्फ पप्पू जाधव. मला वाटत नाही राहुल गांधीवर कोणी विश्वास ठेवले देशाचा, तेवढं परिपक्व नेतृत्व नाही या देशाचा संभाळ करण्यास.
परिस्थितीमध्ये जेव्हा पाकिस्तान सारखा छोटा देश भारतावर हल्ले करू शकतो, भारताच्या हातीमध्ये घुसून 40 जवानांना मारू शकतो, त्यावेळेला तेवढ्या धमकीनं तेवढ्या निर्भयपणे त्यांच्यावर जो हल्ला करून लावायची धमक आपल्या नेतृत्वामध्ये पाहिजे, ती नेतृत्व आज नरेंद्र मोदी आपल्या सगळ्यांना आहे. बरं, दुसरं हे सगळं होत असताना आपण ह्या पूर्वीच्या सरकारने ह्या सरकारनं केलेल्या 5 वर्षाच्या कामगिरीचा आढावा सुद्धा बघायला पाहिजे. आणि त्याचबरोबरीने त्याच्या अगोदर 10 वर्षे असलेल्या गावामध्ये धान्य गाव बऱ्याबऱ्यांना पूर्ण उरलेलं गाव काळजी करायची काय नाही समस्या मला सांगेल. तुमच्याकडे राज्याची सत्ता असली, जिल्ह्याची सत्ता असली तर या गावानं आमचं गाव पण टिकून ठेवलेलं आहे. म्हणून आम्हाला सर्व ग्रामस्थ आणि बंधू भगिनींना माझे शतशः सलाम. आजपासून 11 दिवसांना या लोकसभेच्या 10 दिवसांना लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आणि हे मतदान करत असताना प्रामुख्यानं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गावाच्या कारभाराची निवडणूक असते. पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीचा कारभार, तालुक्याचा कारभार कसा असावा, कोण बघावा त्याची निवडणूक असते. आमदारकीच्या निवडणुकीमध्ये राज्याचा कारभार पाहण्याची निवडणूक असते. पण लोकसभेची निवडणूक ही देशाचा कारभार बघत असताना भारताची कामगिरी, भारताचं स्थान येणाऱ्या 5 वर्षामध्ये जगाच्या पाठीवर कसं राहील याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. ही निवडणूक फक्त भारतात देशापुरती मर्यादित नाही, तर भारताची परिस्थिती देशाच्या बाहेर युरोप खंडामध्ये, आशिया खंडामध्ये कशी राहील सुद्धा त्याच्यावर समीकरण अवलंबून राहतात. आणि तुम्हाला म्हणून सांगतो, त्या भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीकडं कधी न एवढं महत्व प्राप्त झालंय. भले भले ते सुद्धा रात्रीचं डोळा करून पाहतात की काय होईल भारतामध्ये. सगळेजण प्रतीक्षेत आहे या निवडणुकीचा निकाल काय लागतो. विशेष करून आपल्या आजूबाजूची राज्य देश आहेत, मग चायना असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. कारण ह्या निवडणुकीच्या निकालावर बाकीच्या देशाचं अर्थकारण आणि इकॉनॉमी अवलंबून राहणार आहे. कारण तेवढा मोठा माझा भारत देश बलशाली आहे. आपण हे मतदान करत असताना आपल्याला सातत्याने विचार करावा लागतो की या माझ्या भारत देशाची धुरा, त्या देशाचं नेतृत्व कुणाकडे द्यायचं हे मतदारांना विचार करण्याची गरज आहे. आपण कुठल्याही भावनेच्या आहारी न जाता हे प्राधान्याने विचार करावा की मतदार ही देशात. आणि म्हणून मी त्या दोन्ही सरकारला, दोन्ही पंतप्रधानांना काम करताना जोडून पाहिजे. दोन्ही सरकारची कामगिरी जवळून प्रत्यक्षाने अनुभवली आणि त्यातून फरक गोष्टी माझ्यासमोर लक्षात आल्या की गेल्या 20 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये जेवढी कामं गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झाली, तेवढी कामं 25 वर्षामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये झाली नाही. हे स्पष्ट आणि सरळ आहे. मग कुठलाही उद्योग, शेतकऱ्यांसाठी योजना असेल, महिलांसाठी योजना असेल, तरुणांसाठी असेल, ज्येष्ठांसाठी असेल, सगळ्या वर्गासाठी ह्या सरकारने काही ना काहीतरी चांगल्या योजना केल्या. दुर्दैवाने आम्ही योजना लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही. काँग्रेस सरकारनं राष्ट्रवादीवाल्यांना गेल्या 2.5 वर्षापासून हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहे, हे मोदीचं सरकार उद्योगपतीच आहे असा खोटा अपप्रचार केल्यामुळं लोकांना संभ्रम निर्माण झाला. पण मी आपल्याला आवडून सांगेन, सर्वाधिक जास्त शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी योजना या नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये जाहीर करण्यात आल्या. आज आपल्याला आम्ही आवडून सांगेन, पंतप्रधान किसान सन्मान योजना या योजनेच्या अंतर्गत गोरगरीब शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये जमा. हे जरी आपल्याला रक्कम कमी वाटत असली तरी त्याची व्याप्ती जवळजवळ वर्षाला 75,000 कोटी रुपये. 12.5 कोटी शेतकऱ्यांना हे अनुदान वाटलं जातं. त्याची रक्कम आहे 75,000 कोटी रुपये. असे काही शेतकरी आहेत देशामध्ये आपल्या की ज्याच्या घरामध्ये 2-2 दिवस फुल पेटत नाही, अशा शेतकऱ्यांना 6,000 रुपये अनुदान नाही म्हटलं तरी गरजेचं काय. हे कधी काँग्रेसच्या सरकारमध्ये सुचलं नाही. शेतकऱ्यांनी काय करायचं नाही, फक्त त्याच्या खात्यामध्ये डायरेक्टली प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये जाणार. हे शेतकऱ्यांसाठी काही ना काहीतरी करण्याची तयारी सरकारनं दाखवली. आज गेले 2-4 महिन्यापासून एकच अपप्रचार चालू आहे की कांद्याचा भाव पडला, कांद्याचा भाव पडला. बरोबर आहे, कांद्याचे भाव उतरले,
आणि इतक्या खालच्या पातळीवर तुम्ही जाणार असाल तर तुमच्या पक्षाच्या आणि शरद पवारांचा सुद्धा मी ऐकून निषेध करतो. हे दिवस गेले जातीपर्यंत राजकारण करायचं, हे दिवस आहेत विकासाचं राजकारण. आणि 15 वर्षांमध्ये मी फक्त केस केलं. माझ्या दृष्टीने माझा मतदारसंघ, माझ्या दृष्टीने माझ्या मतदारसंघाच्या गावागावामध्ये विकास निधी पोहोचवण्याचे काम केलं. आपल्या गावामध्ये सुद्धा एकदा नाही, दोनदा नाही, 3, 4 वेळा 5 वेळा खासदार निधी दिला. या गावाचे प्रश्न बारकाईने पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न सोडवले मी स्वतः जातीनं पाहिलं प्रत्येक गावामध्ये. आणि हे सोडले म्हणतात आता गावाकडे जाऊन भाषण करतात. ज्या सभागृहामध्ये माझ्या खासदार निधीमधून भाषण सभामंडप झाले, त्या सभामंडपामध्ये बसून अमोल कोल्हे, वळसे पाटील सांगतात की ह्या गावात काय केलं. साडेच्या मंडपात तुम्ही बसला तो मंडप मारा. मी तर माझ्या धैर्यावर आपल्या राष्ट्रवादीला समोर या. मी काय केलं म्हणजे 5 वर्षामध्ये मी केलेल्या कामाची रक्कम 14,500 कोटी रुपये. त्यामध्ये पुणे नाशिक रेल्वे 7,500 कोटी रुपये, खेड श्रीनगर रस्ते 1800 कोटी रुपये, भीमाशंकरचा नव्यानं प्रस्तावना मंजूर झालेला आहे 1,000 कोटी रुपये. नाशिक फाट्यापासून खेड पर्यंत 6 पदरी जिथं चाकणला फ्लायओव्हर आहे, मोशीला फ्लायओव्हर आहे, त्या रस्त्याचं टेंडर निघालं होतं. ते काही कारणानं पुन्हा नव्यानं टेंडर घेत आहे. त्या रस्त्याची किंमत 1800 कोटी रुपये. असे अनेक आश्चर्याच्या जो रस्त्याची मागणी मी करते 2013 सालापासून ती मंजूर केली. त्याची माझ्या जिल्ह्यामध्ये कामाने 850 कोटी रुपयाची. ही सगळी कामं करताना मला सांगा तुम्ही काय केलं. मला सांगा बेला बेदूर रोड माझ्या सरकारने मंजूर केला. माझा त्यासाठी पत्र आहे रुपयाचे काम करतात. काही आपण बिंबा धरण बांधले 1970 बिंबा धरणाची सुरुवात झाली बांधले. काही म्हणणं काही नाही. महाराष्ट्राला तुम्ही लोकांना खेळवत जायला 30 वर्ष तुम्हाला या देशाच्या राज्याच्या आक्रमण होता. काही करून माझ्या परिसराच्या लोकांना तुम्ही महाराष्ट्राला योजना चालू करून द्यायचे होते. करोडचं पाणी 7 वर्षाला चालू करून द्यायचं होतं किंवा तिथे धनाचं पाणी ह्या माझ्या दुष्काळग्रस्त भागाला द्यायचं होतं. जबाबदार मला उतरल्या काय केलं तुम्ही ह्या भागाच्या कामासाठी हक्कानं मला मागायचा. कारखान्याच्या नावावर तुम्ही लोकांना दशक करता. या कामावर कारखाना तुमच्या घराची प्रॉपर्टी नाहीये. हा कारखाना उभा करण्याला शिवाय जेवढं धरता तेवढं सगळ्यात जास्त सहकाराच्या शेतकऱ्याच्या भावनाशी घेऊन चालणार नाही. 30 वर्षात तुम्ही काही केलं नाही. तुम्हाला ह्यावर जनता राहणार. आज कुठल्या कोणाला तुम्ही जाताय अख्या तालुक्यामध्ये फिरताना सांगतात की शिवाजी आदिवाला पाडायचं. या तालुक्याची जास्त एवढी दूर खेळली नाहीये. लोकांनी कळवलंय, लोकांनी ठरवलंय की निर्णय घ्यायचा ह्या वेळेला सुद्धा सगळ्यात जास्त मतांनी आंबेगाव तालुक्याला निवडायचा. तुम्ही किती टाके मारले तुम्ही करा, काही करा, जाती पद्धतीचं आंदोलन करा, पण ह्या तालुक्याची जनता सूचना आहे त्यांना कळतं. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो माझ्यावर टीका करणाऱ्याने आपल्या स्वतः आपल्याकडे बघावं स्वतःकडे. 15 वर्ष मी काय केलं विचारलं. तुमच्या खासदारांनी 15 वर्ष किंवा 25 वर्ष काय केलं ते दाखवा. तुम्ही 30 वर्षामध्ये काय केलं ते मला दाखवा. भ्रष्टाचार बरोबर ही पार्टी माझ्या पुण्यामध्ये मला सांगा 15 वर्ष किंवा 25 वर्ष काय केलं ते दाखवा. तुम्ही 30 वर्षामध्ये काय केलं ते मला दाखवा. भ्रष्टाचार बरोबर ही पार्टी माझ्या पुण्यामध्ये मला सांगा 15 वर्षामध्ये माझे एक नावाने कुठे घ्या माणसाने रुपये भ्रष्टाचार केला किंवा कोणाला त्रास दिला किंवा समाजाने कोणाला काय केलं तुमची राजकारणी घरी. माझ्या दृष्टीने माझ्याकडे येणारा माणूस हा प्रत्येक समान आहे. राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो. 15 वर्षामध्ये मी कधी माणसामध्ये भेदभाव केला.
येणारा माणूस असावा माझ्या घरातल्या, माझ्या तालुक्यातल्या, माझ्या मतदारसंघातल्या, त्यासाठी वाटत करत. प्रत्येक रविवारी माझ्या जनता दरबारामध्ये हजारो लोक येतात. अर्ध्या लोक मला माहिती नसतात हा शिवसेनेचा आहे का, काँग्रेसचा आहे का, भाजपचा आहे. कारण आता खंड राजकारण केलं. किती खालच्या पातळीवर राजकारण करत त्या मंडळी आता नवीन काढली काढली ही जातीवादी आहे. मी म्हणा अमोल कोल्हेची जात काढली. मी गुरुस्वामी खंडाची शोधून काढलो. 15 वर्षामध्ये कधी कोणाची जात काढली नाही. मी शाहू फुले ठाकरे आंबेडकरांना मानणार आहे. माझ्या दृष्टीनं सगळ्या जाती समान. तुम्हाला निवडणुकीसाठी राजकारण पाहिजे होतं, निवडणुकीसाठी मुद्दा पाहिजे होता. त्या वैद्य पाटलांच्या करोड कारकिर्दीनं त्यांच्या कुटनीतीने त्यांनी पत्रकार माझ्याकडे सोडून पाठवला आणि मातोश्री उद्धव साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर असं मला मुलाखतीत विचारलं. पत्रकारांनी मला काय विचारलं की डॉक्टर अमोल कोल्हे सारखा स्ट्रॉंग म्हणायचा माणूस तुमच्या विरोधात उभा करणार आहे. त्यांचं नाही का प्रश्न असा होता की डॉक्टर अमोल कोल्हे सारखा स्ट्रॉंग सारखा माणूस शरद पवारांनी तुमच्या विरोधात उभं करायचं ठरवलं तर तुमचं काय म्हणणं. आता मी साधारण बोलून गेलो तर तुमचे काही चूक होते. डॉक्टर कोल्हे स्ट्रॉंग मराठा माणूस नाहीये, तो मान्य आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 116 योजना गोरगरिबांसाठी या सरकारने जाहीर केल्या. ह्या झाल्या केंद्राच्या पातळीवर, ह्या झाल्या राज्याच्या मोठ्या राजकारणाच्या पातळीवर. मी माझ्या मतदारसंघापुरतो मी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघ किंवा आंबेगाव तालुका ह्या परिसराबद्दल बोलतो. 15 वर्षापूर्वी पैकी सुरुवातीचे 10 वर्ष ज्या वेळेला काँग्रेसचं मंत्रिमंडळ होतं आणि मी खासदार होतो विरोधी पक्षाचा, त्यावेळेला मी सातत्याने माझ्या मतदारसंघात महत्वाच्या प्रकल्पासाठी आग्रहाने मागणी करत होतो. त्यामध्ये पुणे नाशिक रेल्वे असेल, पुणे नाशिक हायवे असेल, त्या महात्मा गांधी योजना असेल किंवा माझ्या बारागावच्या शिरूर तालुक्याच्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न असेल, माझ्या आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी लोकांना ज्यांच्या जमिनी दखल केल्या त्यांना पाण्याचा प्रश्न असेल, या सगळ्या योजनांसाठी 15 वर्ष या सरकारनं मागणी करत होतो. 10 वर्ष काही रुपये दिला नाही, मला 10 रुपये नाही. जेव्हा माझं सरकार आलं, जेव्हा भाजपचं सरकार सत्तेवर आलं, पहिल्याच वर्षामध्ये खेड सिंधचा जो रस्ता हायवे आहे तो कधी चालू झाला या सरकारच्या काळात. आम्ही कधीपासून आहे 15 वर्षापासून आहे चालू झालं, काम चालू झालं 2014. ते सुद्धा महाराष्ट्राचे मंत्री नितीन गडकरी आम्हाला जे लागले त्यांना वाटलं त्या पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये शासनाच्या रस्त्याचं जाळं उभं करायचं. आज माझ्यावर कुठल्या प्रकारचा विचार करण्यात आलेला नाहीये, कारण 80% माझं काम पूर्ण आहे. 20% अपूर्ण असलं तर तुम्ही टीका करता, परंतु 80% कामाच्याबद्दल काही बोलत नाही. हे काम आम्ही म्हणून पूर्ण आहे. बैलगाड्याच्या संदर्भामध्ये ह्या प्रकारचा काही विचाराचा विषयच नाही. नैतिक अधिकार नाही बैलगाड्याच्या संदर्भात बोलायचा. बैलगाडा शर्यती बंद पाडायचा का हे फक्त आणि फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं. बैलगाडा शर्यती बिघडवण्यात शरद पवारांपासून अजित पवारांपासून वळसे पाटलांपर्यंत गेली हयातभर लोक करत नाही. पण त्यांना जेव्हा कळायला लागलं की बैलगाडा शर्यतीचे मालक सगळ्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे खाली पडले उभा आहे. मग बैलगाडा शर्यत करायला लागले. अरे बंद तुम्ही पाहिजे, चालू तुम्ही करायला पाहिजे, पण प्रयत्न मी करतो. कोर्टात भांडतो मी. बैलगाडा शर्यतीचे आंदोलन असेल, त्याच्यासाठी निदर्शन करायचे असेल, हे करायला वळसे पाटील रस्त्यावर उतरला नाही, मोहिते पाटील रस्त्यावर उतरला नाही, अशोक पवार रस्त्यावर उतरला नाही, फक्त शिवाजी आढळराव रस्त्यावर उतरला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज बैलगाड्याच्या 3 देशात माझं नाव आहे. सांगा वळसे पाटील नाही एक तरी बैलगाडी कुठल्या तोंडाने बोलता तुम्ही? आज माझ्या माध्यमातून असा एकमेव खासदार आहे महाराष्ट्रामधला. माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये 42 बैलगाड्या घाटातून दिले. तुम्ही एकटे बांधलाय, तुम्ही एकटे बांधला नाही, तुमच्या गावातला बंदीकडे काढून टाकला. आणि कुठल्या तोंडाने सांगा की बैलगाड्या शर्यतीचं बघ
तो म्हणतो की बैलगाडा शर्यती मी चालू करेल. मग 4 वर्ष कुठं होतं. खासदार झाल्यावर 1 वर्षात बैलगाडा शर्यती चालू करेल आणि बारीचा मी पहिला घोडीवर बसेल. अरे तू 4 वर्ष तू आमच्या बरोबर होता त्यावेळेला विचारतो ना आता काय झालं बैलगाड्याचं. 4 वर्ष माझ्याच पक्षामध्ये काम करत असताना गेल्या निवडणुकीमध्ये माझा प्रचार करताना हा काम उठवले. खासदार शिवाजी आढळराव देशातला 1 नंबरचा खासदार आहे, सगळ्यात उत्कृष्ट खासदार आहे ही भाषा तूच केली आणि आता म्हणतो निष्क्रिय खासदार आहे. आता या राष्ट्रवादीला निष्क्रिय होण्याचे काय कारण आहे. 15 वर्ष काय केलं, 15 वर्ष काय केलं, माझं जाहीरनामा वर्ष पटला 15 वर्षात काय केलं. 1000 रुपये जाणार हे शेतकऱ्यांसाठी काही ना काहीतरी करण्याची तयारी सरकारनं दाखवली. आज गेले 2-4 महिन्यापासून एकच अपप्रचार चालू आहे की कांद्याचा भाव पडला, कांद्याचा भाव पडला. बरोबर आहे, कांद्याचे भाव उतरले, कांद्यामुळे शेतकरी हवालदिल झाला, तोट्यात आला. ह्या मला कळायचे, आम्ही सुद्धा शेतकरी आहे. परंतु त्याचा भाव जास्त करून राष्ट्रवादी काँग्रेसने केला. यापूर्वी सुद्धा कांद्याचे भाव पडलेच होते. शरद पवारांच्या वेळेला कांद्याला भाव काही 500 रुपये किलो होता असं कधी नव्हतं. पण ज्यावेळेला ही नैसर्गिक आपत्ती याला निसर्गाचं कारणीभूत आहे, त्या सरकारचा भाव पडतो असं नाही. त्यावेळेला कांद्याचं उत्पादन जास्त होतं, त्यावेळेला साहजिकच उत्पादन जास्त, मागणी कमी, त्यामुळं भाव कमी भाव घसरतो. ही दुर्दैवी परिस्थिती प्रत्येक 2 वर्षांनी येत असते महाराष्ट्रात. पण त्याच्यावर आम्ही गप्प बसलो का? अजिबात नाही. महाराष्ट्रातून मी एकमेव खासदार, तुमचा प्रतिनिधित्व करणार आहे. लोकसभेमध्ये मी हा प्रश्न मांडला त्यावेळेला पंतप्रधान सभागृहामध्ये हजर होते, कृषी मंत्री सभागृहामध्ये हजर होते. मी धनाढ्याने मागणी मांडली की माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल झाला, कर्जबाजारी झाला, आत्महत्येच्या तयारीमध्ये, त्यांना काही ना काहीतरी सरकारनं मदतीचा हात द्यायला पाहिजे. आणि 15 दिवसानंतर म्हणजे 1 नोव्हेंबर पासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 200 रुपये क्विंटल प्रमाणे जवळजवळ आतापर्यंत आज 10 कोटी रुपये माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये वाटले. 10 कोटी रुपये काही ना काहीतरी सरकार पुढं शेतकऱ्यांपुढे मदतीचा हात केलं. दुसरं आता 15 कोटीचा आचारसंहितेनंतर वाटेल. म्हणजे मी मांडलेल्या प्रश्नाच्या नंतर जिल्ह्यातल्या शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 25 कोटी रुपयाचं अनुदान मिळतं फक्त पुणे जिल्ह्यात. या देशाचं नेतृत्व कुणाकडे द्यायचं हे मतदारांना विचार करण्याची गरज आहे. आपण कुठल्याही भावनेच्या आहारी न जाता हे प्राधान्याने विचार करावा की ही देशाचं पंतप्रधान कोण होईल, कोणाच्या हाती आपल्याला सत्ता द्यायची. असा विचार केल्यानंतर साहजिकच आपल्या पुढे 2च पर्याय राहतात. एक म्हणजे गेले 5 वर्ष त्यांनी यशस्वीपणे देशाचे धोराबाई ते नरेंद्र मोदी, आणि दुसरं म्हणजे राहुल उर्फ पप्पू जाधव. मला वाटत नाही राहुल गांधीवर कोणी विश्वास ठेवले देशाचा. तेवढं परिपक्व नेतृत्व नाही या देशाचा सांभाळ करण्याचा. कारण आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा पाकिस्तान सारखा छोटा देश भारतावर हल्ले करू शकतो, भारताच्या हातीमध्ये बसून 40 जवानांना मारू शकतो, त्यावेळेला तेवढ्याच धमकीनं तेवढ्याच निर्भयपणे त्यांच्यावर तो हल्ला पकडून लावायची धमक आपल्या नेतृत्वामध्ये पाहिजे. ती नेतृत्व आज नरेंद्र मोदी आपल्या सरकारनं आहे. बरं, दुसरं हे सगळं होत असताना आपण ह्या पूर्वीच्या सरकारनं केलेल्या 5 वर्षाच्या कामगिरीचा आढावा सुद्धा बघायला पाहिजे. आणि त्याचबरोबरीने त्याच्या अगोदर 10 वर्ष असलेल्या